नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज सोमवार 27 एप्रिल 2026। शेतकरी मित्रांनो, सध्या संपूर्ण महाराष्ट्रात हळदीच्या दरात पुन्हा एकदा मोठे बदल पाहायला मिळालेले आहेत। मग भाव वाढलेत की भाव घसरलेत, कोणत्या बाजार समितीमध्ये काय मिळतोय हळदीला भाव, पहा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। पहिली बाजार समिती आहे हदगाव तामसा। लोकल हळदीला आलेली आवक आलेली आहे 100 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 10,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 11,500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13,000 रुपये। मित्रांनो, नंतरची बाजार समिती आहे जिंतूर। जिंतूरला हळदीला आवक आलेली आहे 12 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 12,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 12,800 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13,200 रुपये। मित्रांनो, नंतरची बाजार समिती आहे सांगली। सांगली या ठिकाणी राजापुरी हळदीला आवक आलेली आहे 2,898 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 11,100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 14,300 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 19,500 रुपये। मित्रांनो, नंतरची बाजार समिती आहे लोहा। लोहा या ठिकाणी राजापुरी हळदीला आवक आलेली आहे 24 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाले आहे लोहा या ठिकाणी 10,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 11,100 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 12,690 रुपये। मित्रांनो, नंतरची बाजार समिती हिंगोली। आवक आलेली आहे 2,150 क्विंटलची। कमीत कमी हिंगोलीला हळदीला दर मिळाला 12,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 13,100 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,200 रुपये। नंतरची बाजार समिती आहे मित्रांनो पुन्हा सांगली। राजापुरी हळदीला आवक आलेली आहे 2,858 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 11,200 रुपये, सर्वसाधारण दर 14,800 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 20,500 रुपये। नंतरची बाजार समिती आहे नांदेड। आवक आलेली आहे 2,837 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 11,990 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 13,450 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 15,245 रुपये। मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे जिंतूर। आवक आलेली आहे 69 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 12,505 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 13,000 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,425 रुपये। तर मित्रांनो, असे दररोजचे भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।